श्रीमंत होणं हे खूप सोपं आहे असं तज्ञ लोक का सांगतात ते आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा. नमस्कार मित्रांनो, मी भुजंगराव शेळके. फायनान्स फील्ड मधील तज्ञ जे सांगतात ते कंपाऊंडिंगचा जर बेनिफिट घेतला तर श्रीमंत होणं खूप सोपं आहे. मग रेग्युलरली जनरली काय होतं, ज्यावेळेस एखादा व्यक्ती कर्ज घेतो तर त्याची उदाहरणार्थ होम लोनचं जरी कर्ज घेतलं तर त्याची अशी मानसिकता होते की साधारण 15 ते 20 वर्षांचा हप्ता आपल्याला भरायचा आहे आणि तो इमिडिएटली तो रेडी होतो एवढ्या मोठ्या टेन्युअरसाठी. पण ज्यावेळेस लॉंग टर्म मध्ये म्युच्युअल फंड मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि 15-20 वर्षाचा टेन्युअर असेल तर तेवढं व्हिज्युअलाइज पण होत नाही आणि तेवढी तयारी पण होत नाही, कारण ते पैसे किती बनतात हे कंपाऊंडिंग मध्ये किती होतात याबद्दल जर ठोकताळेच नसतात. जर 15,000ची SIP 15 वर्षे जर आपण ठेवली आणि मिनिमम साधारण 15% जरी अप्रिशिएशन भेटलं तरी जवळपास 75 ते 80 लाख रुपये होतात. आणि 80 लाख रुपये ज्यावेळेस होतात अप्रिशिएशन अमाऊंट होते त्यावेळेस इन्व्हेस्टेड अमाऊंट ही जी आहे ही केवळ 27 लाख रुपयांची होते. 27 लाख रुपयांचे जवळपास 80-90 लाख रुपये होतात. हे जे अप्रिशिएशन आहे हे जोपर्यंत व्हिज्युअलायझेशन होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं कंपाऊंडिंगचा बेनिफिट भेटणार नाही आणि तेवढं पैसे नाहीत बनणार. आणि म्हणूनच वेल्थ जर बनवायची असेल हे लॉंग टर्म मध्ये बनते. ही लॉंग टर्मची सुरुवात खऱ्या अर्थानं ही आतापासून होते. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली नसेल तर नक्की या नंबरवरती संपर्क करा आणि ह्या जर्नीमध्ये समाविष्ट व्हा.